आज माझी सुरुवात ना दुपारची चालू होती, कारण सकाळचं काम माझं आवरून झालेलं होतं, पण दुपारचं मात्र राहिलेलं होतं. दुपार कसली 4 वाजलेच असेल माझ्या कामाला सुरुवात केली. तेवढ्यात अमूल्य खेळायला लागली होती. ती काही आज झोपलेली नव्हती. म्हटलं चला आज काहीतरी विशेष आहे तर थोडं विशेषच बनवूया आपण. म्हटलं पहिल्यांदा रूम बघून घेऊया, पण रूममध्ये इतका पसारा होता ना, तो पसारा बघून माझं डोकं चक्रायला लागलं होतं. म्हणजे इतके सगळे कपडे पडून होते, म्हणजे काय करायचं ते मला सुचत नव्हतं. म्हटलं ह्या कपड्यांच्या घड्या कशा कराव्या, कारण मला इतका कंटाळा येतो ना कपड्यांच्या घड्या करायच्या. काय सांगू, कशा कपड्यांच्या घड्या केल्या आणि रूम तर नीट करायचीच होती मला. तर सगळं आवरून घेतलं. रूम अशी चकाचक करून टाकली आणि स्वच्छ रूम असली ना की भारी वाटतं गेल्याबरोबर बघायला सुद्धा आणि निवांत बसायला सुद्धा. तर इथं माझं पुरण सुद्धा झालेलं होतं. आता पुरणाचा बेत कशासाठी आहे ते पण तुम्हाला कळेलच पुढे. चला, पुरण तर झालेलंच होतं. म्हटलं चला पुन्हा इथं बारीकच करून घेऊया, म्हणून पुरण यंत्रामधून बसतं पुरण काढून घेतलं आणि त्यानंतर पोळ्या करायला घेतल्या. आणि सायंकाळ झालेली होती, म्हणजे दिवाबत्ती करायची, तर दिवे लावून घेतले. त्यानंतर पुरणाचा पूर्ण नैवेद्य झालेला होता. आणि इथे ना मला आज नागदिवे करायची होती. हा 2-3 दिवसाचा व्हिडिओ आहे आणि आज अपलोड करत होती मी. तर सॉरी बरं का लेट झालं. लाईट गेली होती म्हणून मोबाईलच्या टॉर्चने काम बघून घेतलं. त्यानंतर लाईट आली, पूजा झाली, कारण नागदिव्याची पूजा साधी सिंपल असतात, दिवे वगैरे लावून. आणि त्यानंतर दिव्यांची पूजा झाली. इथे माझ्या भावाचा सुद्धा बड्डे होता. बड्डे सेलिब्रेट करायला घेतलं आणि आम्ही सगळेजण गोळा झालेलो होतो बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. आता मुलं तर उत्सुक असतात फक्त केक खायला आणि कापायला. तर अमूल्याने टिका लावला तिच्या मामाला. त्यानंतर केक कट झाला आणि सगळ्यांनी बड्डेच्या शुभेच्छा दिल्या. आणि त्यानंतर ना मस्त असा आमचा सेलिब्रेट झालेला होता बड्डे. आणि केक कट केल्यावर नंतर तर खाण्याची पद्धत आहे, तर आम्ही मस्त एन्जॉय केला. बाय.